अरे गण्या, एक मराठी चित्रपट येतोय नवीन, बघायला जाऊया काय कधीतरी? नाही रे, मजा नाही. अरे चांगली मूवी आहे. एक गुंड आपलं साम्राज्य कसं निर्माण करतो ना ह्याच्यावर आहे स्टोरी. फुल तस्करी वगैरे करणार असतो तो. हे असले काहीतरी फालतू कॉन्टेंट करतात नाही लोक, म्हणून मराठी चित्रपट मी बघतच नाही. मग पुष्पा बघायला जाऊया? अरे मी तर तुला कधीपासून सांगतोय पुष्पा बघायला जाऊया. अरे पण फालतू कॉन्टेंट आहे म्हणतोयस ना तो. वेडा झालास का तू? आता तुला मराठी चित्रपटाची स्टोरी म्हणून मी जी सांगितली ना ती पुष्पाचीच स्टोरी होती. पण मराठी पिक्चरची स्टोरी म्हणून तुला सांगितली तर लगेच तिला नावं ठेवलीस रे. माइंडसेट. आपल्या मराठी प्रेक्षकांच्या याच माइंडसेटमुळे आज आपले मराठी थिएटर रिकामे पडले. आणि याच्याच उलट आपल्या राज्यात बनलेलं तेच ग्रेट अशा माइंडसेटच्या तेलुगू ऑडियन्सचा तेलुगू सिनेमा जगभर गाजतोय. आपण मराठी सिनेमाबद्दल असा माइंडसेट केला, मग आपल्यातल्याच काही दिग्दर्शकांनी यांना असलंच काहीतरी आवडत असणार म्हणून मराठीचा दर्जा सोडून चित्रपट बनवायचा माइंडसेट केला. मग काय, जातायत सगळे पुढे, आपण दर्जेदार असूनही. बरोबर बोलतोस, पण हे नुसतं बोलून काय होणार आहे? अरे चल जाऊया एखादा मराठी चित्रपट बघायला. आता ताबडतोब आताच बदल घडवायला लागूया आपल्यापासूनच.